चहा घ्या. त्यापेक्षा 20 दे 20. हॅपी बर्थडे. हे काय आता? तुम्हीच म्हणालात 20 दे 20. ए सडलेले मेंदूचे 20 म्हणजे जहर दे जहर. आता मी काय वाचत नाही. अहो काय चष्मा हरवलाय का काय? आणि डोक्यावरच येतो. तुम्ही तर ना बाई एकदम वेंधळेचा आहात. काय वाचत नाही म्हणजे जिवंत राहायचं नाही असं म्हणतोय. मरणा बिरणाच्या गोष्टी करायच्या नाही ता कसं दिसेल माझं ते पांढरं कपाळ. पांढरं कपाळ कलर चुकतोय असं वाटत नाही तुला? ते सोडावं. पण जुलाबन खोकला एकत्र झाल्यासारखं कसं दिसताय तुम्ही? का म्हणजे तुला माहित नाही का? पोरगी काय तुमच्या एकट्याचीच होती काय? तिने काय मला आई म्हणून दत्तक घेतलं होतं काय? माझी पण पोरगी पळाली. गप्पा बस. माझा मोबाईल चेक करण्याआधी तिचा मोबाईल चेक केला असता तर तरी वेळ आलीच नसती. तुम्हाला जर वाऱ्यावर सोडलं असतं ना ती जबाब पळून गेलाय म्हणून आम्ही दोघी रडत बसलो असतो. गप. काय बोलतेस तू? एके दिवशी तुझी काढूनच टाकतो. बघा काय भाषा म्हणे प्राध्यापक PhD. काय ती भाषा शोभत का तुम्हाला? आयुष्यभर तुला सांभाळतोय ना सोबत नसताना ते चालतं. गप आता रडून काय फायदा आहे? मी नाही रडत ती रडती. तू का आलीस? ते मोबाईल तुला वाऱ्या सोडून गेला वाटतं ना? काय काय तुला सोडून जावाय बापू गेले? तसं नाहीये. म्हणजे जावाय बापू गेले? अगं आई गब्बस ठणठणीत आहेत ते. काय नाही झालं त्यांना. आई बाबा मी तुमचा आशीर्वाद घ्यायला आले. म्हणजे लग्नानंतर मी तुमचा आशीर्वाद घ्यायला आले. अय्या जावाय बापू येतात. पटकन जाऊन निरंजन करून आणते. हो हो जा आणा ना. no, 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 no. तुम्ही रिक्षावाले इकडे कुठे? इकडे वा. आमची जावा येणार आहे इथं. अहो बाबा काही काय बोलतायत? हेच ते माझे सुरेंद्र. ओवाळते ना यांना. याच तोंड बघून ओवाळायचा माझा मूडच गेला. चालायचं. मी जन्माला आलतो ना तेव्हा माझ्या बापाचा पण मूडच गेला होता. चालायचं. हसण्याची गोष्ट नाही. आज काय करता? बाबा माझ्या सुरेंद्रांना काही पण बोलू नका. सुरेंद्र? त्याचं नाव तर दलिंद्र असायला पाहिजे तो. वा जानू वा. काय तुझे फादर जाम चरबी हा त्यांच्या. चरबी बघितलंस ना काय ह्याच्या तोंडाची भाषा आहे. बघा जस काय तुमच्या तोंडातून फुलच पडते तर. मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना. आई ओवाळतेस ना सुरेंद्रांना. वावळा जसं काय युद्ध जिंकलं ह्याने. हत्तीवरून साखर वाटा. जानू तू मला सांगितलं नाही तुमच्याकडे हत्ती येत ते. नाही ती पद्धत असते बोलायची. असं असं. आणि हे कसले हत्ती पाळतायत? यांनी एकदा कासव पाळलं होतं. ओ कासव यू मीन टॉन्सिल्स. नो जानू टॉर्टॉइज. हा तेच ते. कुठं आहे ते? यांच्या बडबडला कंटाळून पळून गेला तो. अगं असं काय करतेस तू? बरोबर बोलते ती. त्याला सतत आळशी बावळट आणि घाबरट म्हणून पळून गेला तो. मी कशी राहते ही मलाच माहित ग बाई. तू गेली पळून. एकदाची सुटली ग बाई.
सुटलीच बाई एकदाची. मिळाला मनासारखा नवरा, पण माझं काय, मी कुठं पळून जाणार. जा ना जा. 1 कोटी रुपये दिले तर तुला कोणी पळून नाही नेणार. कौन है ये लोग? कहां से आते हैं ये? सासरे बुवा, माझ्या सासूबाईला काय म्हणायचं नाही सांगून ठेवतो. ही कुणाला तरी हाय ग माझी कदर. जावाई बापू या बसा ना. खुर्चीवर बसा, खुर्चीवर बसा. अहो, इकडे कुठं बसता? खुर्चीवर बसा, खुर्चीवर बसा, खुर्चीवर. माझं जावई. सोनिया, ह्याच्यासाठी तू पळून गेली? हो ना, सतत आमच्या मागे मागे असायचा. संशय सुद्धा येऊ दिला नाही. ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. नहीं नहीं सो सतत मागे मागे असायचा. मग संशय कसा नाही आला? मला वाटलं माझ्यावर लाईन मारतोय. अहो काय बोलताय तुम्ही? जरा बघायचं तरी मी कसं कुणीकडे बघतोय ते. जरा जवळून बघितलं असतं तर कळलं असतं. मी असं बघत होतो, तुम्हाला बघत होतो, म्हणजे आदर देत होतो. आणि असं बघत होतो तेव्हा हिच्याकडे बघत होतो. म्हणजे प्रेमाने बघत होतो. जाऊ द्या, तुम्हाला नाही कळायचं प्रेम बिम. तुमचं अरेंज मॅरेज झालंय ना. आणि आपलं लव्ह मॅरेज. लव्ह मॅरेज. ह्याला म्हणतात प्रेम. अहो, शाळेतल्या गॅदरिंग मध्ये याच्यापेक्षा चांगली ऍक्टिंग करतात. गप्प बसा तुम्ही. जावाई बापू, तुमच्याबद्दल आम्हाला काही माहित नाही हो. मला तरी ते काय माहितीये. माहित असतं तर लग्न झालं असतं का? तुला ना कुठतरी पहिल्यासारखं वाटतंय. सांगू? सांगा ना. तुम्ही ज्या कॉलेजवर शिकवता ना त्याच्या बाहेरच माझी पांटपरी आहे. वाव, पांटपरी. पानटपरी का म्हणला तो ऑफिसर असले तर काय म्हणते? वाव. अहो, माझे आई वडील PhD असते ना मी पण ऑफिसर झालो असतो. माझे वडील फटाक्याच्या कारखान्यात होते, तरी मी झालो कोणा प्राध्यापक. फटाक्याच्या कारखान्यात? तरी म्हणलं उगाच काय घरात आयटम बॉम्ब आहेत. इश. कोणाला म्हणालात नेमकं तुम्ही? तुमचं तुम्ही ठरवा आता. जावाई बापू, आता आलायस तर 4 दिवस राहून जावा. फक्त 4 दिवस? अहो नाही, 4 दिवस नाही, मी महिनाभर राहीन. आणि आवडलंच तर ना कायमचा पण राहीन. कायमचं राहायला आपल्याला काय प्रॉब्लेम आहे? तिकडं पानटपरीत राहण्यापेक्षा इकडं घरात राहायला काय वाईट आहे? जावाई बापू, तुम्हाला जेवणासाठी काय काय करू? म्हणजे बासुंदी करू? नाही बाई, पुरणपोळ्याच करते. सासूबाई, एवढं कशाला कष्ट घेता? तुम्ही फक्त एक काम करा, अगं माझं फक्त जावई गं. एक कोंबडा कापा. ओ. चूपे बंगाल